आवरलंस का ग? मोराळे यायला घ्यायला. सूर्या, अरे लवकर कार्यक्रम ठेवलास की? नाही ते रीड डाऊन चालणार नाही ना. दादा तू एकटाच आलास वय? वहिनीला का नाही आणलं? नाही अगदी काय तुला ते काय म्हणतात ते सरप्राईज ते द्यायचंय तुला तेवढ्यासाठी नाही. तू चल ना घरी गेल्यावर कळेल तुला. हा दाजी चल. नाना नानी येतो. चला निघूयात आता. आई येतो. धने हा बरेच ना ग तू? म्हणजे नाही लग्न झाल्यापासून जास्त अशी बोलता झालं नाही ना. ना नाही तुझी काळजी घ्यायला तिकडं पण किती बी झालं तरी सासर आहे ना म्हणून विचारलं. दादा तू ना जास्त विचार करत जाऊ नको. घरातले ना समजे लई भारी आहेत बघ. हे तर म्हणजे प्रत्येक गोष्टीत माझी साथ देतात. मला काय हवं नको ते बघतात. माझी लई काळजी घेते. आणि अगदीच काय हवं असलं तर नाना आहेतच. नाना ना अगदी वडिलांसारखं माझ्या एका शब्दावर मला काय हवं नको ते आणून देते. धने किती बी झालं ना दाजीने चिडचिड केली तर समजून घ्यायचं बरं का. अरे मी तेच तर सांगते ना. असं कधी होतच नाही रे. हेच नाही उलट मला समजून घेत असतात. माझी साथ देतात. म्हणून तर बघ ना पुण्यापर्यंत आले माझ्या माग माग. दादा दादा आला. चला 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 मागे बाहेर दादा आलाय. अरे दनी दाजी सगळेच. थांबा थांबा थांबा. आत न्यायचं. माझी अजून तयारी झाली. आता कसली तयारी? थांब. धने सरप्राईज एक. अक्का पण आली. छत्र दाजी. दादा आलात पण तुम्ही? हो थांबा आलीच मी. अगं थांब जरा. अजून एक सरप्राईज. राजू जेवण भारीच झालेलं दिसतंय. म्हणून ना तू माझी लाडकी बहीणच बघ. होय जेवण बनवण्याच्या बाबतीत ना तुझा हात कोणी बी धरू शकत नाही. आणि कार्यक्रम साजरा करण्याच्या बाबतीत वहिनीचा. करेक्ट. आता काय फक्त कौतुकच करणार आहात का जेवणार पण आहात? चला तुम्ही सुरू करा. वहिनी मी काय म्हणते आता हे दोन जोडपे बसलेच आहेत तर तुम्ही दोघं पण बसा ना जेवायला. नाही वाढायला पण पाहिजे ना कोणतरी. अरे दादा वाढायचं काय ठेवलंय तवा? आम्ही वाढू की तुम्ही बसा. बस बस बसा की. दादा बस बस ग बस 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 बसा. हा चला दादा पण जेवायला बसलाय. आता सगळ्यांनी एकमेकाला घास भरवा आणि मग जेवायला सुरुवात करा. हा धनो तू पहिला घास भरू.
आता तुम्ही. कोणाचा फोन आहे? सकाळपासून वाजतोय. एकदाच घ्या तरी. एवढा महत्वाचा नाही. आता तुला घास भरवणं जास्त महत्वाचं आहे ना. एकच मिनिट. हॅलो, करू का थोड्या वेळात फोन तुला? जरा कामात आहे. हा. बरं दादा वहिनी ह्यांचं झालं. आता तुम्ही एकमेकांना घास भरवा. हा. धनी, अगं काय आमचं नवीन लग्न झालंय का? काय पण काय उगाच. दादा घास भरवायला नवीन लग्न झालंच पाहिजे असं काही नसतंय. दादा भरव तू, भरव. दादा 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 भरव. वहिनी